बॉसच्या घरामध्ये येताना सगळीच लोक हे प्रत्येकाची पर्सनॅलिटी प्रेक्षकांना दाखवण्यासाठी येतात। असाच किस्सा इकडे पंढरीनाथला विचारलेला होता, त्यामुळे तो इकडे त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगताना दिसतोय। चला तर बघूया त्यांचं काय डिस्कशन आहे। तर पाठीमागे काही सदस्य झोपलेले असतात आणि हे तिघ जण इकडे बोलत असतात। त्यावरती इकडे पॅडी सांगतो की मी या घरात येण्याचा निर्णय, कारण इकडे आपण सगळेच एक्सपोज असतो, लोकांना आपण टीव्हीवरती जे काही काम करतो तेवढंच दिसतं, पण इथे आपला त्यांना राग दिसतो, आपण प्रत्येक भांडणामध्ये कशा प्रकारे व्यक्त होतो हे दिसतं। आणि याच्यामुळे काय होतं, आपली जी रिअल पर्सनॅलिटी आहे, कपडे वगैरे सोडा, आपण कपडे कसे घालतो हे तर त्या गोष्टी होतातच, एखादं जर भांडण लागलं त्या भांडणापासून आपण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपण खरे मुद्दे मांडताना त्याच्यामध्ये भाग घेत नाही, हे सुद्धा लोक बघतात। तर म्हणून मला वाटलं की चला आपण बिग बॉसच्या घरामध्ये जाऊ, आपल्यावर लोक किती प्रेम करतात हे तर आपल्याला कळेलच, घरात असताना देखील कळेल आणि घराच्या बाहेर गेल्यावर देखील ते तर कळणारच आहे। आणि प्रत्येक एलिमिनेशनला म्हणजे शनिवार रविवार तर आपल्याला भाऊ तर हे सांगणारच आहेत। तर याच्यामुळे मी हा निर्णय घेतला की बिग बॉसच्या घरात जाऊन आपलं वेगळं अस्तित्व लोकांना दाखवावं, म्हणून मी या घरामध्ये आलो। तर अशा प्रकारे इकडे सगळेजण मी या घरामध्ये का आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। तर तुम्हाला अशी कोणती व्यक्ती आहे ज्याची पर्सनॅलिटी घरात आल्यानंतर आणि बाहेर असलेली पर्सनॅलिटी यामध्ये खूपच डिफरन्स जाणवला, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।